मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 रावेरचा पिनकोड नंबर. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. पुनश्च ऐका, 9850015558. रावेर हे तालुक्याचं गाव आहे. लॉजिंग बोर्डिंग खानावळ आहे. रेल्वे स्टेशनपासून 2 ते 2.5 किलोमीटर, बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, आणि आपली खाजगी वाहन असेल, खाजगी गाडी असेल तर 1 मिनिटाच्या अंतरावर. भुसावळपासून 35 किलोमीटर, जळगावपासून 80-85 किलोमीटर सर्व दूर येणारचे मार्ग आहेत. रावेरमध्ये सराफ बाजार, अलंकार बोरकर ज्वेलर्सच्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे. विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोरच लक्ष्मीनारायण मंदिर आहे. लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावरच फुलंवाले बसलेले आहे, फुलं विक्री करणारे. त्या ओट्याला लागूनच मागची बाजू माझी आहे, बोरकर गुरुजी. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणीही मार्गदर्शन करत नाही. यंत्रसिद्धीचं वाटप जोरात सुरू झालेलं आहे. ज्यांना हवी असेल, ज्यांना श्रद्धा असेल, त्यांनी 6x4चं पाकिट, 6x11चं पाकिट पाठवावं. त्याच्यावर आपला पत्ता, 25 ते 30 रुपये पोस्टाची साधी तिकीटं, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात, त्यावर माझा पत्ता आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. माझं जे मंडळ आहे, जो दुसरा विभाग आहे, तर आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी घालून पाठवून देतील. 3 यंत्रसिद्धी काच फ्रेमच करावी लागेल. सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. सर्व जाती पंथी धर्मीयांना चालणारी आहे, कारण हे ग्रहाची आहे. असं असताना आपली श्रद्धा असेल तरच आपण मागवावी. यंत्रसिद्धी ही विनामूल्य देत असतो आणि ती अभिमंत्रित असल्या कारणाने आपल्याला काही विशिष्ट स्थापना विधी करण्याची गरज नाही, मुहूर्त पाहण्याची गरज नाही, आणि कुठलीही दिशा आपल्याला चालणारी आहे. आजचा विषय आपण घेणार आहोत, घराचं घरपण. फार महत्त्वाचा विषय आहे, कारण वर्तमान स्थितीमध्ये गेले महिनाभरामध्ये माझ्या कार्यालयात जी माणसं सारखी येत आहे, त्यांचा हा सर्वव्यापी विषय झालेला आहे आणि खरोखरच चिंतनीय बाब झालेली आहे. साधारणत आपण मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीयांच्याच घरामध्ये घरपण राहीन असं झालेलं आहे. आणि मग याच्याविषयी आपण काय विचार करावा, याच्याविषयी मार्गदर्शन. खऱ्या अर्थानं हे जे मार्गदर्शन आहे, हे माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच आहे, म्हणून त्यांना प्रथम अभिवादन करूया. गुरुवर्य म्हणून स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आपलं घर आहे तर आपण आहोत, आपलं कुटुंब आहे तर आपण आहोत, आपले आईवडील आहेत तर आपण आहोत, आपले सासू सासरे आहे म्हणून आपण आहोत. सुनबाईंनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे. मुलामुलींनी पण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. सुनबाई हे दुसऱ्या घरात येते. जन्म हा दुसऱ्या घरी आणि मरण दुसऱ्या घरी. सौभाग्यवतीचं देणं हे सासू सासऱ्यामुळे लाभते, हे तुम्ही मुलींनी लक्षात घ्यायला हवं. जे काही मुली म्हणतात आम्हाला सासू सासरे नको असे स्थळं पाहतात, ती नाकर्ती मुली असतात. त्यांची संकटग्रस्त होणारी असतात. कुळाचार, कुळविधी, घराण्याच्या परंपरा त्यांना माहीत नसतात आणि त्याच्यातून मग अनेक समस्या उद्भवत असतात. आज महाराष्ट्रात 20% वर घटस्फोटाच्या केसेस आपल्या कोर्टामध्ये येऊ लागल्याचे समजते. फार दयनीय चिंतनीय बाब आहे. यांना कारणीभूत कोण आहे तर सासू सासऱ्यांमुळेच नाही, आईवडीलमुळेच नाही. तुम्ही स्वतः निर्णय करता, स्वतः विवाह घेतात,
सरकारची मान्यतासुद्धा तुम्हाला मिळते. वास्तविक आईवडिलांची मान्यता असल्याशिवाय विवाह होणे शक्य नाही. आईवडिलांची मान्यता तुम्ही घेत नाही आणि वारसा हक्क सरकार त्यांना का देते, हा एक प्रश्न सरकारपुढे. आमदार खासदारांना आपण निवडून देतो, पण आमदार खासदारांनी सुद्धा याचा विचार करायला हवा. नुसते वाढदिवस साजरे करू नका, गुलदस्ते घालू नका. सामाजिक विषय आपण यामध्ये केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कायदे केले पाहिजे. आईवडिलांचा सह्याशिवाय मान्यतेशिवाय विवाह नको. रिलेशनशिप काय लावलं आहे पानगडी, याच्यामुळे अनाचार अत्याचार वाढू लागलेला आहे. विचार करायला आपण भारत देश संस्कृतीशील आपण म्हणतात. राम मंदिर तुम्ही मांडतात, तुम्ही विठोबाचं मंदिर बांधतात, शिवाची पूजा करतात. ते ही देवी देवता अशा तऱ्हेने वागत आहे, रिलेशनशिपमध्ये राहत आहे. आईवडिलांच्या मान्यतेशिवाय त्यांनी विवाह केला आहे का? मग आपण हे लक्षात पाहिलं पाहिजे. वस्त्र प्रमाणाच्या बाबतीतसुद्धा आता चिंतनीय बाब झालेलं आहे. राम मंदिरात जाताना रामाकडे पहा, रामाचे पूर्ण वस्त्र असतं, आणि सीताकडे पहा, पूर्ण वस्त्र असतात. आणि तुमची वस्त्र किती आहे? गुडघ्याच्या वर चालली आहे, डोक्यावरचा पदर गेला, छातीवरचा ओढणी आता नाहीशी झालेली आहे. ही गोष्ट समाजाला रुचणारी नाही आणि संस्कृतीला पण शोभणारी नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्री पण राखायला हवं. आणि स्त्रीच्या जाती जशी मुलाच्या पारण्याची दोरी असते, तसे घराण्याची संस्कृतीची जाण सुनबाईला असायला हवी, मुलींना असायला हवी. यासाठी आपण हा प्रयत्न आज करणार आहोत. त्याच्याच विषयी आपण भाष्य करणार आहोत. तर आपल्याला घरातलं घर पण टिकायला हवं. आपलं कुटुंबाचा जो दर्जा आहे, कुटुंबाचं जे वैशिष्ट्य आहे, कुटुंबाचं जे सामाजिक दर्जा आहे, हा दर्जा कायम ठेवण्याचं काम सुनबाईचं आहे, मुलांचं सुद्धा आहे, नव्या पिढीचं सुद्धा आहे. परंतु वर्तमान स्थितीमध्ये भरकट चाललेले लोक आहे. आता भरकट चाललेल्या लोकांना आपल्याला शेजारची माणसं, इतर मित्रमैत्रिणी, इतर जाती समूहाची माणसं किंवा इतरातून येणारे दोष हे कारणीभूत आहे. याच्यासाठी काही आपण शिकवणूक केली पाहिजे. त्याचा हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. वर्तमान स्थिती माणसे वरतून ओळखता येत नाही. वरतून गोरी गमटी आणि आतून कपाळ करंटी अशी माणसे या जगात असे दिसून येत आहेत. वर्तमान स्थितीत या नवीन पिढीला आपले कोण आणि परके कोण हे ओळखता येत नाही आहे. ही आपली पिढी आपल्या माणसाचे स्वागत करणार नाही आणि नको त्या माणसाचे स्वागत करतील. दुःखाला साथ देणारी माणसं आज शोधून सापडणार नाही. बाहेर जगतातील माणसे ही फार मायावी असतात, बोल घेवडी असतात. मायेचे जाळे फेकणारी ही माणसे फेकतील आणि यात तुम्ही न विचारता अडकणार आहात. आणि यात तुम्ही या सापड्यात अडकला आणि अलगद तुम्ही या पिंजऱ्यात गेला तर अडकणाऱ्या पक्षाला जसे मालकाचे ऐकावे लागते, त्याचप्रमाणे ही त्यांचेच हिताचे 4 गोष्टी ही माणसे ऐकणार नाही आणि चतुर डोंबारीची माणसाच्या तालावर तुम्हाला नाचावे लागेल, हे लक्षात घ्यावे. कारण तुमची नस आहे, तुमचं जे दुःख आहे, तुमचं जे गुपित आहे ते तुम्ही सांगून टाकलेलं आहे आणि ते सदैव पुढे ढाल करत असेल आणि तुम्हाला वाकवतील आणि तुमच्याकडनं स्वार्थ साधून घेतील. यांचे जर उघड करतील याचा फायदा ही मंडळी पुरेपूर घेणार आहे. आपलीच माणसं मूर्ख ठरतात. ही चतुर माणसं घरातील सुनबाईवर अगोदर प्रयोग करतात. कारण यांचा धागा काय? सुनबाई. मुलगी ऐकणार नाही आईवडिलांच्या विरुद्ध, मुलं ऐकणार नाही आईवडिलांच्या विरुद्ध. सासू सुनाचं वैर म्हणजे सर्प मुंगसासारखं वैर. असं असल्या कारणाने सुनबाईंनीच यामध्ये मोठी भूमिका घ्यायला हवी आणि आपलं घराचं घर पण राखायला हवं. ही चतुर माणसे घरातील सुनबाईवर अगोदर प्रयोग करतात. आता सासूमुळे ज्या सुनबाईला सौभाग्य लाभलेलं असते त्यातच साप मुंगाची वैर भावना निर्माण करणं या लोकांचा उद्योग असतो. हळूहळू ही वैरभावनाची ठिणगी चुगला करून खोटे नाटे सांगून या ठिणगीवर फुंकर मारत असतात आणि या तापलेल्या वातावरणावर ही मंडळी कधी आर्थिक, कधी पार्टी, कधी खाणेपिणे अशा तऱ्हेने आपला स्वार्थ नेहमी साधून घेत असतात. हा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण ओळखायला हवे. त्यांचेच वाहनातून त्यांचेच पैशावर आपले खाणेपिणे मोजा करून एखादी वस्तूची खरेदी ह्या माणसांची केलेली असते आणि हे बहकलेली आपली माणसं उदारपणाचा आणि त्यांनीच घेतलेल्या वस्तूचे पैसे देतात
आपल्या जाळ्यात हे कितपत अडकलेले आहे हे त्यांची परीक्षेचे प्रथम सूत्र असते. आणि या प्रकरणात आपला मुलगा त्यावेळेला विरोध जर केला नाही, घरी आल्यावर देखील पत्नीला बोलला नाही, तर समजावे या मुलाने आत्मसमर्पण केलेले आहे. हा शुद्ध शब्द म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थाने या नवरोबाचा शंडपणाची सुरुवात झालेली आहे असेच म्हणायला हवे. आणि ही सुनबाई, आपला पती आपल्याला काही बोलत नाही म्हणून ही सुनबाई समजून चुकते की आपला नवरा हा आपल्या मुठीत आलेला आहे आणि आपण करू तसे हा वागेलच. पतीला कळाले नाही तर पुढे स्थिती अत्यंत वेगळ्या वळणावर जाणारी असते आणि ह्यातच तुमचा दुरावा होतो, घटस्फोट होतो किंवा जी अपत्यप्राप्ती होते किंवा संतती होतो त्याच्यावर वाईट परिणाम होतो, हे लक्षात घ्या. नवरा माझा मुठीत ग. पुरुषार्थ असलेली माणसे असली संसार सुखाचा व समाजात मान सन्मान मिळवून घेतलेले असतात. माणसाचा नाकर्तेपणा शेवटी माणसाला नपुसक बनवित असतो. माणसाला समाजात किंमत नसते. घरातील स्त्रियामुळे घराचे घरपण दिसून येते. घराण्याची संस्कृती जाणवू लागते. डोक्यावरचा पदक, छातीवरची ओढणी गेली की गुडघ्यावर कपडे आलेच म्हणून समजा. मात्र हे घराण्याची संस्कृती, घरपण लिलावत गेले आणि घेणारे बघणारे सर्वच जण आहे. याचे परिणाम पुढील पिढीवर होतात. पुढे विवाहाचे निमित्त असल्याचा संबंध जुळवला जाणार असतो. मग घोडा आणि गाढवाचा संयोग झाला की मग खेचराची निर्मिती होते, लक्षात घ्या. आई वडील आणि सासू सासरे यांच्या दिवसामध्ये दुसरे कोणीही नाही. ही दैवत आहे, ईश्वरा निर्मित केलेली गोष्ट आहे. ईश्वराच्या पुढची प्रथम पायरी म्हणजे सासू सासरे, आई वडील असतात. ज्या घरात आई वडिलांना सासू सासऱ्यांचा अपमान होतो त्या क्षणापासून अशी घरे, अशी संपत्ती ही टिकत नाही. त्या क्षणापासून या पिढीचा ऱ्हास सुरू झालेला आहे. ही भरकटलेली संताने भविष्य शून्यवत होते. आई वडील सासू सासरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवांचा आशीर्वाद या घराला असतो. याचा त्यांचा स्वर्गवास झाला की या नव्या पिढीचा नरकवास सुरू झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय या घराण्याची पताका नामशेष होते. त्यांची मुख्य कारणे आईवडील सासू सासरेपासून दूर राहणे, अबोला धरणे, त्यांची आज्ञा न पाळणे, त्यांच्याबद्दल कुचेष्टा करणे, वाईट भावना ठेवली की आपले वाईटच होणार, ही काळ्या दगडावरची रेख समजावी. सत्यता आपण शोधावी. आई वडील घरी आणि आपण मृत्यूचे दारी. खरोखर आहे शोधण्याचा प्रयत्न आपण करा. आज आपण तीर्थक्षेत्री निरीक्षण करा. सर्व तरुण तरुणी, जोडपी, सुनबाई, मुले अशीच आपणास दिसून येतील. या तरुणींचे तीर्थक्षेत्री घोळक्यात एकही श्रावण बाळ आपल्याला दृष्टीत पडणार नाही की मुलगा आई बाबाला तीर्थक्षेत्री घेऊन आलेला आहे. सुनबाई सासू सासऱ्याचा हात धरून तीर्थयात्रा करीत आहे. असले दृश्य आता दुरापस्त झालेले आहे. मग आपण प्रत्यक्ष शोध घ्यावा. गर्दीत चेंगराचेंगरीत मृत्यू, वाहनांच्या अपघातात मृत्यू, दरड कोसळून मृत्यू, वाहनास आग लागून मृत्यू, तीर्थक्षेत्री पवित्र गंगेत वाहून गेल्याचा मृत्यू, संसर्गबाधा, अशी उदाहरणे आपल्याला मोजता येणार नाही. असे नित्य रोज घडत आहे. ज्याला आपण जन्म दिलेला आहे, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते प्राणेश्वरी ईश्वरी वस्तू ही जोडी आपण घरी ठेवतात आणि आपण मृत्यूचे दारी असणार आहात ही नक्की. जी मुले सासू सुना सासरे वडिलांना घरी ठेवून तीर्थयात्रेस, तर हीही त्यांची अंतिम यात्रा नशिबी त्यांच्या येणारच असते. आई वडिलांचे ऐका, इतरांसाठी कान बंद ठेवा. 5 सुंदर वाक्य आहे. आई वडिलांचे ऐका आणि इतरांसाठी कान बंद ठेवा. देशात लोकशाही चालेल पण घरात लोकशाही मुळीच नको. घरात जी ज्येष्ठ आहेत ती श्रेष्ठ आहेत. त्यांचा हुकूम नव्हे त्यांची आज्ञा आपण पाळावी. सर्व नोकरास सांगावे, प्रथम आईवडिलांची कामे करावी, नंतर आमची कामे करावी. आज पुष्कळच्या घरामध्ये नोकरी 1, 2, 4 असतात. तर ते मुलंसुद्धा आणि सुनबाईसुद्धा सांगतात की आईवडिलांची कामे नका करू, पहिले आमचं कामं करा. आईवडिलांचं काम नाहीच करायचं असे सुद्धा आज्ञा देणारी मूर्ख मुलं आहेत आणि चांडाळ मुलं म्हटली तरी चालेल अशी ही आहेत. पहिले आईवडिलांकरता नोकर चाकर ठेवायला हवी, मग बायको करता, मग तुमच्याकरता हवी. आणि नोकरांना सांगून ठेवायला हवं की पहिले आईवडिलांचं कामं करा, नंतर आमची कामे करा. पण याच्या विरुद्ध आज घराघरात पाहायला मला तरी मिळत आहे. जो प्रत्येक गोष्ट आईवडिलांना विचारून करतो तो सुपुत्र आहे.
आणि लपून छपून असत्य बोलून कार्य करणारा हा कुपुत्र आहे. आईवडिलांच्या संगतीत राहील त्याचे कल्याण होईल. जो आईवडिलांपासून दुरावा करेल तो संपलाच म्हणून समजावे. वेळ आली तर काळ त्याचा हिशोब देणार आहे. सासू सासरीच्या विरोधात जाणारी माहेरची मंडळी जरी असली तरी त्यांचा माईक बंद करा, त्यांची बॅटरी आपोआप उतरेल. आई वडील सासू सासरे ईश्वर आहेत. ज्याप्रमाणे देवी देवतांच्या विरोधात आपण ऐकून घेत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या विरोधात, सासू सासऱ्यांच्या विरोधात जे कोणी सांगत असेल तर त्यांचे तोंड बंद करा. आणि वारंवार ही मंडळी आपल्या घरातील कोणाच्याही बाबतीत वाईट बोलत असती तर ही नागिन आणि हा कोब्रा नाग यांची तोंडे यांची लगेच ठेचायला हवी. घरातील माणसावर विश्वास ठेवावा. आपले घर, आपले कुटुंब ही सर्व रक्ताची नातेवाईक आहे. यातील रक्त पातळ होऊ देऊ नका. आपलीच माणसं आपणाला ओळखण्याची गरज आहे नाही. मित्र असावे, शेजारी असावे, पण विरोधात्मक हस्तक्षेप करणारे नसावे. एकदा आपण झटकून टाकले आणि आपला स्वभाव कळला की ही माणसे घरभेदीपणा पण करत नाही. कुणाचेही ऐकायचे नाही आणि कानात विष भरून घ्यायचे नाही. कारण जगातील सर्व विषयावर इलाज आहे, पण कानातील विषयावर औषध नाही हे समजून सांगे. सारे तीर्थ बार बार, माता पिता चरण एक बार. आपण घरातलं घरपण जर पाहायला गेले तर स्त्री ही कोमल आहे, हृदयाची आहे, ममतामयी आहे, प्रेम वात्सल्य तिच्यामध्ये आहे. तर ती त्याचप्रमाणे ती या गुणांनी शोभत आहे, इतर गुणांनी किंवा इतर वागण्याने शोभत नाही. पुरुषाने पुरुषार्थ ठेवला पाहिजे आणि घराचं घरपण टिकवण्याची सूत्र जसं पाळण्याची दोरी आईच्या हाती असते तसे घराचे सूत्रधार ही पुढे सुनबाईच होणारी असते. घराचं लौकिक राखण्याचं काम तिचंच आहे, तिच्यावर सर्व जबाबदारी आहे. म्हणून सुनबाईने आपल्या घर आणि आपली माणसं, आपला नवरा, आपला पती, आपले सासू सासरे, आपले आई वडील, आपले मुलं बाळे एवढाच रिंगण मांडून त्यांचाच आपण विचार करायला हवा. नंतर बाकीच्यांचा विचार करायला हवा. शेजारचे असो, पाजारचे असो, इतर गावातले असो, कोणीही असो, आपल्याला जर आईवडिलांच्या विषयी किंवा सासू सासऱ्यांच्या विषयी त्यांच्याविषयी काही त्यांनी कुशब्द काढला तरी तो त्यांना सांगायचं की या बाबतीत तुम्ही हस्तक्षेप करू नका आणि हस्तक्षेप करायचा असेल तर आमची पायरी तुम्ही चढू नका, असं स्पष्ट बजावल्याशिवाय ही माणसं दूर होणार नाही. कारण ही स्वार्थ लोलूप माणसं असतात, ही स्वार्थतेने पेरलेली माणसं असतात. म्हणून याच्यापासून दूर राहणं बरं आहे. आपण आपल्या घराचं हित आपण बघायला हवं. असो, माझे विचार आपणाला पटत असतील, पसंत पडत असेल तर हे व्हिडिओ आपण इतरांना शेअर करा आणि प्रतिक्रिया लिखित स्वरूपात द्यावा. असं असताना अजूनही मी तुम्हाला एक सांगतो की यंत्रसिद्धी वाटपाचं काम सुरू झालेलं आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी लवकरात लवकर मागून घ्यावी. माझी प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं. कारण काही वेळेला मी दौऱ्यावर असतो आणि मग इथे राहत नाही, मी एकटाच असल्या कारणाने मग कार्यालयाला कुलूप असते, माझ्याशी तुम्हाला भेटता येणार नाही. आणि दूरवरून आले असाल तर माझी वेळ 9 ते 2 वाजेपर्यंत असते. परंतु आपण दूरवरून येणार असाल, आपली सूचना असेल तर मी अधिक वेळ कार्यालय सुरू ठेवण्याची तसदीद घेत असतो आणि जबाबदारीपणा मी स्वीकारत असतो. आमच्या इथे प्रत्येक व्यवहार हा लेखी स्वरूपात होतो. तोंडी मार्गदर्शन आपण करत नाही. आणि तोंडी मार्गदर्शन करणारे जे लोक असतात ते वाईट विचाराचे असतात. त्यांच्या मनामध्ये हेतू कलुषित असतो, हे लक्षात घ्या. माझ्या विचारासंबंधित माझी लिखित पानं जी आहे ती सही शिक्क्यानिशी आम्ही देत असतो. एक पान ग्रहयोगाचं असते, आपल्या स्पष्टीकरणाचं. दुसरं पान हे उपासनेचं असते. याशिवाय व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्याचं काम असत असताना त्यासोबत आम्ही व्हॉईस मेसेज पण देत असतो. याच्या उपर आपल्याला कळालं नाही की माझ्या भाषा समजली नाही किंवा माझ्याकडनं अपूर्णता आपल्याला वाटत असली तर आपण आपली समस्या एका कागदावर लिहून घ्या आणि ती बोलताना एखाद्या वेळेस राहून जाते, म्हणून ती राहू नये आणि मग आपण पूर्ण समाधान करून घ्यावं. ही आपलं जशी जबाबदारी आहे तशी माझी पण जबाबदारी आहे. पूर्ण समाधान करण्याचा आम्ही हर एक प्रयत्न करीत असतो. जन्मकुंडली पण आम्ही तयार करत असतो. जन्मकुंडली ही खऱ्या अर्थानं आमची ही जगभरातली एक नवीन पद्धतीची कुंडली आहे.
जसं डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याचाच डॉक्टरकडे आपण जातो, त्याचप्रमाणे आमच्याकडे प्रत्येक विषयाला धरून, ही समस्याला धरून प्रत्येक कुंडली असत असते. आमच्याकडे लहान कुंडली असली, मोठी असली, मध्यम प्रकारची असली, ती वैशिष्ट्यपूर्ण, आणि आम्ही कॅम्प्युटरवर भरोसा ठेवत नाही. म्हणून आम्ही स्वतः हस्ताक्षरात आमची कुंडली देत असतो. ज्यांना कुंडली करायची असेल त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन कुंडली आपण बघून आपण करून घ्यावी, कारण त्याला वेळ लागतो. मग पुन्हा आपल्याला यावं लागेल किंवा आम्ही पोस्टानं तुम्हाला पाठवू शकतो. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.